मैत्रिणींनो, बरेचदा आपण बघतो की घरात वस्तूंचा पसारा झालेला असतो. जर का त्यात घर छोटं असेल ना, तर घरभर त्या वस्तूंचा पसारा दिसतो. या व्यतिरिक्त आपण आपल्या रोजच्या डेली लाईफमध्ये अशा कितीतरी समस्यांना फेस करत असतो, ज्यामुळे आपला भरपूरसा वेळही जातो आणि आपली एनर्जी देखील लागते. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी अंकिता आणि तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अतिशय युजफुल असे होम इम्प्रूव्हमेंट टूल्स शेअर करणार आहे. त्याचा वापर करून आपण रोज येणाऱ्या समस्यांना इझिली टाटा बाय तर करूच शकतो. या व्यतिरिक्त जर घरात स्टोरेजची कमी असेल, घर छोटं असेल, सामान ठेवायला जागा होत नसेल, तरी देखील हे होम इम्प्रूव्हमेंट टूल्स अतिशय उपयोगी आहे. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली वस्तू, आपल्या प्रत्येकाच्या घरी अशा प्रकारची प्लॅस्टिकची बकेट तर असतेच, जी आपण अंघोळीसाठी वापरतो, कपडे धुण्यासाठी वापरतो, घरातली फरशी पुसण्यासाठी वापरतो. पण तुम्ही नोटीस केलं असेल, अशा प्रकारची बकेट जर आपण फरशी पुसण्यासाठी वापरत असेल तर मग त्याला ठेवायला एक्स्ट्रा स्पेस लागते. कारण फरशी पुसण्यासाठी सहसा आपण एक वेगळी बकेट ठेवतो आणि माझ्याकडे देखील फरशी पुसण्यासाठी अशी एक मोठी बकेट आहे आणि सहसा ती बाल्कनीमध्ये ठेवलेली असते. कारण बाथरूममध्ये ठेवली तर इतर बकेटसोबत मिक्स होईल असं मला वाटतं. पण बरेचदा काय होतं, अशा प्रकारच्या बकेटचा बाल्कनीमध्ये किंवा कुठेही तुम्ही ठेवत असाल तर पसारा होतो. त्यामुळेच मी मस्त अशी ही फोल्डेबल बकेट मागवलेली आहे. ही मला अतिशय युजफुल वाटली. 250 वगैरे कदाचित प्राईस असेल. एक्झॅक्ट प्राईस मी साईडला स्क्रीनवर लावते, तुम्ही बघून घ्या. तर बघा, ही अशा प्रकारची बकेट आहे. इझिली तुम्ही याला फोल्ड करून ठेवू शकता. क्वालिटी उत्तम आहे. डोळे झाकून तुम्ही ही बकेट घेऊ शकता. बघा, दिसायला किती छोटी आहे ना. जेव्हा आपल्याला याची गरज असेल तर आपण इझिली याचा साईज वाढवू शकतो. आता याच्या साईजबद्दल सांगायचं म्हटलं तर जवळजवळ 10 लिटरची ही बकेट आहे. याला एक छोटंसं होल देखील दिलेलं आहे, ज्याचा उपयोग करून ही बकेट आपण फोल्ड करून कुठेही हँग करून ठेवू शकतो. जसं बरेचदा काय होतं की फरशी पुसल्यानंतर ही बकेट सुकवून आपण एखाद्या कॅबिनेटमध्ये फोल्ड करून ठेवू शकतो किंवा दरवाजाच्या मागे अडकवून ठेवू शकतो. बरेचदा प्रवासाला जायचं आहे, पिकनिकला जायचं आहे किंवा कॅम्पेनिंगला जायचं आहे, त्यासाठी देखील परफेक्ट ऑप्शन आहे. खाली गाडी धुवायसाठी जायचं आहे आणि पाणी न्यायचं आहे, त्यासाठी देखील परफेक्ट ऑप्शन आहे. त्याचा उपयोग तुम्ही ॲज अ लॉन्ड्री बॅग देखील करू शकता. जसं घरात खेळणी किंवा कपडे किंवा इतर वस्तू तात्पुरत्या स्टोअर करण्यासाठी देखील तुम्ही या फोल्डिंग बकेटचा यूज करू शकता. आणि या व्यतिरिक्त बरेचदा काय होतं की आपलं बाथरूम छोटं असेल, 2-3 बकेट ठेवायला जागा होत नाही. मग अशा वेळेस ही फोल्डेबल बकेट खूप युजफुल आहे. कमी जागेत स्टोअर होते. काम झालं की तुम्ही त्याला कुठेही अडकवून ठेवू शकता. तर स्पेशल ही बकेट मी फरशी पुसण्यासाठी मागवलेली आहे. मला याचा सर्वात मोठा फायदा असा वाटला की वापर झाल्यानंतर ही बकेट आपण कमी जागेत ठेवू शकतो. जसं मी माझी मोठी बकेट बाल्कनीमध्ये ठेवायची. जर ही फरशी पुसण्यासाठी वापरत असेल तर थोडंफार सुकवून मी याला बाथरूमच्या कुठल्याही कॅबिनेटमध्ये किंवा बाथरूमचा जो दरवाजा आहे त्याच्या मागच्या हुकला देखील अडकवून ठेवलं तरी देखील बाल्कनीमध्ये पसारा होणार नाही. तर मैत्रिणींनो, तुमच्याही घरात जागेची कमी होत असेल आणि तुम्ही देखील एखाद्या चांगल्या बकेटच्या शोधात असाल तर ही फोल्डेबल बकेट अतिशय बेस्ट ऑप्शन आहे. जर तुम्हाला ही बकेट मागवायची असेल तर प्रोडक्ट लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही मागवू शकता. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला म्हटले की आपण आपल्या रोजच्या जीवनात अशा कितीतरी प्रॉब्लेमला फेस करत असतो, ज्यामुळे आपला भरपूरसा वेळही जातो आणि आपली भरपूरशी एनर्जी देखील लागते. तर वरती टेरेसवर पोहे वाळत घातले होते आणि बघा, बरेचदा कावडे, चिमण्या, कबूतर वगैरे येत असतात आणि हवा देखील असते, तर त्यामुळे हे पोहे उडाले आहे. त्याचबरोबर आमच्या सोसायटीमधल्या एकांनी मिरच्या वाळू घातल्या होत्या. तुम्हाला दाखवायचं म्हणून मी हा व्हिडिओ घेतला. बघा, त्या मिरचीमध्ये किती जास्त धूळ जमा झालेली आहे. तर ही समस्या आपल्यापैकी प्रत्येक लेडीजच फेस करत असते. बरेचदा आपल्याला टेरेसवर पापड वाळत घालायचे असतात. या व्यतिरिक्त आपण गहू वगैरे वाळत घालतो. मग अशा वेळेस काय होतं की खूप जास्त धूळ त्या वस्तूवर बसू शकते. बऱ्याचशा वस्तू असतात की आपण त्यांना वॉश करूनही वापरत नाही, जसं पोहे. जर मला त्याचा चिवडा बनवायचा असेल तर मी त्यांना धुवू शकत नाही. अशा भरपूरशा डाळी असतात, तांदूळ असतात, असे भरपूरसे पदार्थ असतात, पापडं असतात, ज्यांना आपण वॉश करू शकत नाही. तर धुळीपासून प्रोटेक्शन, त्याचबरोबर बरेचदा खूप जास्त हवा असेल तर हे वस्तू उडून जातात. मग त्यासाठीच मी मस्त अशी मल्टीपर्पज ड्राईंग नेट मागवलेली आहे. ही वस्तू देखील मला खूप जास्त युजफुल वाटली. याच्या वरच्या साईडला पूर्ण अशी बारीक जाळी दिलेली आहे. त्याचबरोबर त्या जाळीला पॅक करण्यासाठी झिप दिलेली आहे बघा. आणि खालच्या साईडला कॉटनचा अगदी जाडा असा कपडा दिलेला आहे. अतिशय रिजनेबल प्राईसमध्ये हे प्रोडक्ट मी मागवलं. 200च्या अंडरच आहे. एक्झॅक्ट प्राईस काय आहे ते मी स्क्रीनवर लावते.
आणि बघा यामध्ये तुम्ही पापड वाळत घाला, मिरच्या वाळत घाला किंवा कुठलाही कढीपत्ता आहे, बरेचदा आपण कोथिंबीर वाळू घालतो, कुठलीही वस्तू तुम्ही वाळत घाला. त्यानंतर त्याची जी झीप आहे ती आपल्याला बंद करायची आहे. त्यानंतर तुम्ही काही वेळासाठी याला डायरेक्टली सोडून जरी दिलं, फक्त खूप जास्त हवा असेल तर हे कापड उडू शकतं, तर साईडला तुम्ही मोठमोठे गोटे वगैरे लावू शकता. या व्यतिरिक्त बरेचदा टेरेसवर एखादी वापरातली वस्तू जर वाळत घातली तर त्याकडे देखरेख करावं लागते, लक्ष द्यावं लागतं, कारण कावळे, चिमण्या किंवा कबूतरचा देखील धोका असतो. तर याला बारीक अशी जाळी असल्यामुळे तर तो देखील धोका राहणार नाही. मला तर हे प्रोडक्ट खूप युजफुल वाटलं. या व्यतिरिक्त यामध्ये सुकवलेली एखादी वस्तू एखाद्या कंटेनरमध्ये टाकणे देखील खूप इझी आहे. एकदम कॉर्नरचा झीप आपल्याला ओपन करायचा आहे आणि या पद्धतीने तुम्ही ती वस्तू कुठल्याही पिशवीमध्ये किंवा कुठल्याही कंटेनरमध्ये टाकू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला आपण इझिली फोल्ड करून अतिशय छोट्या जागेमध्ये स्टोअर करू शकतो. अगदी कापडी पिशवीसारखी याची घडी होते. मला तर हे प्रोडक्ट खूप युजफुल वाटलं. तुम्हाला हे प्रोडक्ट कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतरची नेक्स्ट वस्तू ही देखील खूप युजफुल आहे. बरेचदा काय होतं की आपल्या घरात प्लग लावायला जागाच नसते. जसं माझ्या घरात असे भरपूरसे सॉकेट दिलेले आहे, पण घरातला मेन जो हॉल आहे ना त्यामध्ये सॉकेटची कमी आहे. जसं तुम्ही पाहू शकता देवघराच्या मागे जे सॉकेट दिलं आहे त्यामध्ये एक प्लग लावायला जागा दिलेला आहे. या व्यतिरिक्त तुम्ही कुठेही बघा, कुठेही सॉकेट दिलेलं नाही आहे आणि त्यानंतर घड्याळीच्या खाली तुम्ही ते जे सॉकेट बघत आहे त्यामध्ये प्लग लावायला जागा नाही आहे. या व्यतिरिक्त टीव्हीच्या खाली 2 प्लग लावायला जागा दिलेली आहे, पण ऑलरेडी तिथे 2 टीव्हीचे प्लग लागलेले आहे. आणि त्यानंतर दरवाजाच्या साईडला देखील एक सॉकेट दिलेला आहे, त्यामध्ये फक्त एक प्लग लावायला जागा दिलेली आहे. या व्यतिरिक्त पूर्ण लिव्हिंग रूममध्ये प्लग जर लावायचा असेल, मीन्स एक्स्ट्रा कूलर लावायचा आहे किंवा कुठलीही एखादी वस्तू लावायची असेल तर मात्र पॉसिबलच होत नव्हतं. तर त्यासाठी मार्केटमध्ये एक्सटेन्शन बॉक्स मिळतं, हे प्रत्येकालाच माहिती आहे. पण इथे मी एक्सटेन्शन बॉक्स न मागवता एक्सटेन्शन वायर मागवलेला आहे, कारण हे अतिशय अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे. त्याही वस्तूच्या वायरचा जर साईज तुम्हाला वाढवायचा असेल तर हा एक्सटेन्शन वायर अतिशय युजफुल आहे. यामध्ये अशा प्रकारचे 2 प्लग दिलेले आहे, जे आपल्याला एखाद्या वस्तूसोबत जोडायचं आहे आणि आपण त्या वस्तूच्या वायरचा साईज वाढवू शकतो. जसं बरेचदा काय होतं की मला यूट्यूबचे व्हिडिओ जेव्हा शूट करायचे असतात ना, तर लाईट इकडे तिकडे मूव्ह करावी लागते. मग त्या लाईटचा जो वायर आहे तो छोटा आहे, त्या वायरचा साईज वाढवण्यासाठी मी हा एक्सटेन्शन वायर मागवलेला आहे. बघा याला इझिली आपण फोल्ड करून ठेवू शकतो. याला स्टोअर करण्यासाठी जास्त जागाही लागत नाही. जसं माझ्याकडे हा लाईट आहे बघा, त्याचा वायरचा साईज बघा जास्त मोठा नसल्यामुळे या लाईटला मी सोफ्याकडे नेऊ शकत नाही. मग अशा वेळेस याचा साईज वाढवण्यासाठी तुम्ही हा एक्सटेन्शन प्लग वापरू शकता. या व्यतिरिक्त बरेचदा बघा आपल्या प्रेसचा देखील वायर छोटा असतो. अशा वेळेस प्रेसचा जर वायर तुम्हाला वाढवायचा असेल, त्याचा साईज वाढवायचा असेल तर हा एक्सटेन्शन प्लग अतिशय युजफुल आहे. बरेचदा मिक्सर लावायला किचनमध्ये सॉकेट नसतं, त्यावेळेस देखील जर त्या वायरचा साईज तुम्हाला वाढवायचा असेल तर त्यावेळेस देखील हा एक्सटेन्शन प्लग मला खूप युजफुल वाटला. तर तुम्ही देखील घरामध्ये अशा प्रकारच्या प्रॉब्लेमला फेस करत असाल तर हे होम इम्प्रूव्हमेंट टूल नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल. जर का तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर एक प्रॉब्लेम नेहमी नोटीस केली असेल की आपल्याला जे छोटे छोटे कपडे असतात ना ते बाथरूममध्ये धुवावे लागतात आणि बाथरूममध्ये ते कपडे आपल्याला व्यवस्थित रगडता येत नाही किंवा टाईल्स जर प्लेन असेल ना तर ते व्यवस्थित घासताही येत नाही. तसं तर आजकाल प्रत्येकाकडे वॉशिंग मशीन असतं, पण बरेच जण अंडर गार्मेंट्स आहे, हँकीस आहे, मोजे आहे, त्या व्यतिरिक्त बरेचदा किचन टॉवेल्स असतात. अशा भरपूरसे छोटे छोटे कपडे असतात, ते आपल्याला डायरेक्टली बाथरूमच्या टाईल्सवर धुवावे लागतात. नाहीतर बरेचदा किचन टॉवेल्स आपण सिंकमध्ये वगैरे वॉश करतो. मग अशा वेळेस हा टब मला खूप युजफुल वाटला. याला देखील तुम्ही कुठेही हँग करून ठेवू शकता. याला छोटंसं असं गोट्याचा शेप दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही खूप घाणेरडे कपडे असेल तर इझिली घासून घेऊ शकता. जसं आपण गावाकडे गोट्यावर घासतो ना त्याच पद्धतीने, फक्त यामध्ये आपल्याला पाणी भरावं लागेल आणि हे छोट्या कपड्यांसाठीच युजफुल आहे. यामध्ये जर तुम्ही रोजचे मोठे कपडे वॉश करतो म्हणाल तर पॉसिबल नाही. माझ्याकडे वॉशिंग मशीन आहे, फक्त मी रोजचे अंडर गार्मेंट्स, सॉक्स, हँकी आणि त्याचबरोबर किचन टॉवेल्स वगैरेच टाईल्सवर वॉश करत असते. तर त्यासाठी मला हे प्रोडक्ट खरंच युजफुल वाटलं. जर तुम्ही देखील या प्रॉब्लेमला फेस करत असाल तर हे प्रोडक्ट नक्कीच मागवू शकता. रोजच्या वापरातली साबण ठेवण्यासाठी आपण प्रत्येकजण अशा प्रकारचे सोप बॉक्सेस वापरतो. पण बरेचदा तुम्ही नोटीस केलं असेल, जेव्हा सोप ओली असते, मी साबण ओली असते ना, तर त्याचं पाणी पूर्ण त्या टाईल्सवर उतरतं त्या छिद्रांमधून आणि टाईल्स घाण होते.
त्या व्यतिरिक्त मी नोटीस केलं, अंघोळीच्या साबणाव्यतिरिक्त जी कपड्याची साबण असते ना ती खूप जास्त ओली होते आणि एक्स्ट्रा साबण खाली त्या टाईल्सवर वाया जाते. टाईल्स तर खराब होतातच, पण त्यासाठी देखील हे प्रोडक्ट खूप युजफुल आहे. खालच्या साईडला असा ड्रेनेज ट्रे आहे, तर ती जमा झालेली साबण आपण कपड्यासाठी वापरू शकतो आणि स्पेशली अंघोळीसाठी देखील मी अशाच प्रकारचे बॉक्सेस ठेवलेले आहे. तर अशा प्रकारचे सोप बॉक्सेस आउट ऑफ स्टॉक झाले होते, पण सध्या मिशोवर अवेलेबल झालेले आहे. जर तुम्हाला लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही हे प्रोडक्ट बघू शकता. त्या व्यतिरिक्त आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये अशा प्रकारे प्लास्टिक बॅगचा देखील खूप जास्त पसारा असतो आणि वेळेवर मग एकही प्लास्टिक मिळत नाही, कारण आपण ते इकडे तिकडे ठेवून देतो. तर त्यासाठीच मी हा प्लास्टिक होल्डर मागवलेला आहे. तर हा फक्त मी 70 रुपयाला मागवलेला आहे आणि बघा क्वालिटी वगैरे खूप छान आहे. याला जे लागलेलं प्लास्टिक आहे ते देखील चांगल्या क्वालिटीचं आहे. याला तुम्ही कुठेही हँग करू शकता. याची स्टोरेज कॅपॅसिटी देखील खूप छान आहे. भरपूर प्लास्टिक येतात. यामध्ये प्लास्टिक काढणं आणि घालणं हे देखील खूप सोपं आहे. तुम्ही याला कुठेही किचनमध्ये एका कोपऱ्यामध्ये जरी हँग करून ठेवलं ना, तर घरातले सगळे प्लास्टिक एका जागेवर स्टोअर असतील आणि जेव्हा तुम्हाला प्लास्टिकची गरज असेल ना, तर ती वस्तू वेळेवर देखील मिळेल. बरेचदा आपल्या घरात जागेची कमी असली ना, तर कुठलीही वस्तू स्टोअर करायला जागा होत नाही. मग अशा वेळेस मार्केटमधून कुठलीही वस्तू घेताना थोडासा विचार करा. मला ना चटई घ्यायची होती, तर ही मॅट मी दिवाळीच्या वेळेस घेतली होती. तुमच्यासोबत एका जुन्या व्हिडिओमध्ये मी शेअरही केलेली आहे आणि मला ही अतिशय युजफुल वाटली. मी याला बरेचदा वॉश देखील केलेले आहे आणि बरेचदा आम्हाला पिकनिकला वगैरे जायचं असेल ना, तर सिंपल अशी बॅगमध्ये टाकली की याला घेऊन जाता येतं. जसं आपला डबल बेडचा साईज असतो ना, तेवढा याचा साईज आहे. वॉटरप्रूफ मॅट आहे. खूप जास्त घाण झालेली नसेल ना, तर तुम्ही इझिली ओल्या कपड्याने पुसून टाकली तरी खूप चांगलं आहे. घरात लहान मुले असतील ना, त्यांच्यासाठी देखील बेस्ट ऑप्शन आहे, कारण याचं जे मटेरियल क्वालिटी आहे ती देखील छान आहे आणि काम झालं की तुम्ही याला इझिली फोल्ड करून कुठल्याही छोट्याशा कॉर्नरमध्ये ठेवू शकता, कारण अगदी छोट्याशा पर्ससारखी याची घडी होते. मला हे प्रोडक्ट खूप युजफुल वाटलं, म्हणून पुन्हा एकदा तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये मी हे शेअर करते आहे. तर तुम्ही देखील एखाद्या चांगल्या मॅटच्या शोधामध्ये असाल आणि तुमच्या घरात देखील सामान ठेवायला जागा होत नसेल, तर मार्केटमधून कुठलीही वस्तू घेताना थोडासा विचार करा आणि त्यानंतरच ती वस्तू घ्या. जसं घर म्हटलं तर घरात भरपूर अशी स्टोरेज असते. अंगण असतं, वरचा टेरेस देखील आपण वापरू शकतो. घरातले भरपूरसे असे कॉर्नर्स असतात. पण जर का तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल, भलेही तो 1 BHK असेल, 2 BHK असेल किंवा 3 BHK जरी असेल ना, तरी देखील जागेची कमतरता पडते. तर माझ्या घरात देखील असंच आहे. घर तर दिसायला एवढं मोठं आहे, पण घर एवढं ओपन आहे आणि मला ते मोकळं-मोकळं ठेवायला आवडतं. त्यामुळे मी घरातली कुठलीही वस्तू घ्यायची असेल ना, तर पहिले त्या वस्तूबद्दल चांगली मी सर्चिंग करते. ती खरंच वस्तू अफोर्डेबल आहे का? आपल्याला त्याला ठेवायला जागा होईल का? त्या वस्तूचा आपल्या घरात पसारा तर होणार नाही का? हे सगळं बघते आणि त्यानंतरच मी या वस्तू विकत घेत असते. आणि शेवटी जो मी होम इम्प्रूव्हमेंट टूल तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तो देखील खूप युजफुल आहे. बरेचदा आपल्याला श्रीखंड बनवायचं असेल किंवा हंकट तयार करायचं असेल, या व्यतिरिक्त कुठलं डीप तयार करायचं असेल, सँडविचमधलं स्प्रेड तयार करायचं असेल, तर दहीमधलं पाणी काढून टाकावं लागते. मग अशी कुठली रेसिपी ट्राय करायची असेल, तर ते दही मला कापडात बांधावं लागत होतं. बरेचदा मग ते कापड वॉश करावं लागतं, व्यवस्थित धुवावं लागतं, नाहीतर त्या कापडातून वास येतो. पाणी देखील कुठे स्टोअर करावं ते कळत नाही. मग अशा वेळेस मला हा योगर्ट मेकर बेस्ट ऑप्शन आहे. जर छोटी फॅमिली असेल ना, तर त्यांच्यासाठी हा योगर्ट मेकर मस्त आहे. यामध्ये जस्ट आपल्याला दही टाकून ठेवायचं आहे. अगदी 2 ते 3 तासासाठी तुम्ही दही फ्रीजमध्ये किंवा बाहेर जरी ठेवलं तरी चालेल आणि त्यामधून जेवढं काही निघणारं पाणी असतं ना, ते देखील वेस्ट होत नाही. ते खालच्या साईडला जमा होतं आणि आपलं मस्त असं घट्ट दही घरच्या घरी रेडी होतं. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रॉब्लेमला आपण रोजच्या जीवनात बरेचदा फेस करत असतो. त्यामध्ये आपला भरपूरसा वेळही जातो आणि आपली एनर्जी देखील लागते आणि त्यामुळे आपली चिडचिड होते. पण जर का आपल्या प्रत्येकाच्या घरी असे छोटे-छोटे होम इम्प्रूव्हमेंट टूल्स असेल, तर आपलं रोजचं काम सोपं होतं. आपली एनर्जी देखील कमी लागते. या व्यतिरिक्त मी तुमच्यासोबत जेवढे काही टूल्स शेअर केले ना, ते फोल्डेबल आहे. त्यामुळे जागेची कमी देखील भासणार नाही. सगळ्या प्रॉडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नाहीतर व्ह्यू प्रॉडक्टमध्ये प्रॉडक्ट टॅग केला आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही कुठलेही प्रॉडक्ट चेक करू शकता. चला तर मग आशा करते की आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.